नमस्कार मित्रांनो, तूही रे माझा मितवा या मालिकेमध्ये ईश्वरीला अर्णवला आय लव्ह यू म्हणायचं असतं, त्याला प्रपोज करायचं असतं म्हणून तिने खूप छान सरप्राईज प्लॅन केलेला असतो. परंतु त्या प्लॅनची पूर्णपणे वाट लागणार आहे. ती कशी तर चला पाहूया. मित्रांनो, आता अर्णव आणि ईश्वरी दोघेजण खूप खुश आहेत. मस्तपैकी गाडीमध्ये बसून चाललेले आहेत. खूप म्हणजे खूप आनंदाच्या गप्पा मारत आहेत. चेहऱ्यावर आनंदी अगदी झळकत आहे आणि अर्णवला खूप एक्साइटमेंट आहे की आता ईश्वरी मला काहीतरी सरप्राईज देणार आहे. परंतु समोर दोन गुंडे उभे राहतात आणि अर्णव म्हणतो की ईश्वरी हे तुझं सरप्राईज आहे. ईश्वरी खूप घाबरते, बोलते अर्णव सर काय बोलताय तुम्ही, हे नाही माझं सरप्राईज. आणि बापरे, गुंड गुंड हे आता अर्णवला मारायला सुरुवात करतात. त्याला गाडीतून खाली उतरवतात आणि त्याच्यावर वार करतात, काठीने वार करतात. कारण ते गुंड तिघजण असतात आणि अर्णव एकटाच. त्यामुळे अर्णव आता त्यांच्यासोबत दोन हात करू शकत नाही आणि त्यामुळे अर्णवला ते गुंड आता खूप मारतात, काठीने खूप मारतात, त्याच्या डोक्यामध्ये वार करतात आणि अर्णव बिचारा जमिनीवर खाली कोसळतो. आता मित्रांनो, ईश्वरी खूप घाबरलेली आहे कारण ती गाडीतच बसलेली आहे. अर्णवने तिला सांगितलं होतं की तू गाडीतून खाली उतरू नकोस. त्यामुळे आता ती बिचारी खूप घाबरलेली आहे. जेव्हा गुंड त्याला मारून निघून जातात तेव्हा ती गाडीतून खाली उतरते. ती खूप घाबरलेली असते, खूप भीत असते, तिला खूप चिंता वाटते. ती देवाकडे प्रार्थना करते की देवा बरं झालं अर्णव सरांना खूप जास्त दुखापत झाली नाही. देव बाप्पा तू धावून आलास रे. अर्णव सर हे काय झालं, अर्णव सर उठा, म्हणून ती त्यांना शुद्धीवर आणते. आता अर्णव सर बोलतात की अगं काही नाही झालं, डोक्याला मार लागलाय थोडासा परंतु रक्त नाही येते, काळजी नको करू. पण ईश्वरीला आठवतं की नमुताईने मला काहीतरी फोनवर सांगितलं होतं की तू बाहेर जाऊ नको आणि अर्णवला आणि इशूलाही जाऊ देऊ नको कारण काहीतरी भयंकर होणार आहे. आता ईश्वरीला आठवतं की मी माझ्या आईचं ऐकायला पाहिजे होतं. शेवटी आई, अहो आपल्या लेकरावर काहीतरी संकट येणार आहे हे आईला नाही कळणार तर कुणाला कळणार. आणि त्या बिचाऱ्या माऊलीला आधीच कळलं होतं की काहीतरी संकट येणार आहे, त्यामुळे तिने आधीच सावध केलं होतं. परंतु ईश्वरीने ऐकलं नाही आणि ती अर्णव सरांना बाहेर घेऊन चालली होती. परंतु हा सगळा प्लॅन त्या राकेशचा आहे. कारण राकेशची इच्छा नाहीये की अर्णव आणि ईश्वरीने एकत्र रात्र घालवावी, डेटवर जावे, म्हणून त्याने इतका मोठा प्लॅन केलेला आहे. गुंडांना बोलवून अर्णवची धुलाई केलेली आहे. मित्रांनो, किती नीचपणा असू शकतो ना एखाद्या माणसाच्या वागण्यात, म्हणजे एखाद्याच्या जीवावर बेतेल एवढं त्याच्यासोबत नीच वागणं. खरंच हा राकेश किती नीच आणि वाईट माणूस आहे. परंतु आता ईश्वरी खूप घाबरलेली आहे आणि आता ते दोघे जण गेलेच नाही पुढे कारण आता ईश्वरी कळून चुकलेला आहे की खूप धोका आहे, म्हणून ते आता सरळ घरी आलेले आहेत. आणि इकडे त्यांना घरी आलेलं पाहून धक्काच लागलेला आहे सगळ्यांना. इकडे राकेश मात्र खूप खुश आहे आणि तो विचारतही आहे प्रेमाने की तुम्ही एवढे लवकर घरी कसे आले. तर अर्णव आता बिचारा काय बोलणार. ईश्वरी तर रागाने लालबंद होऊन त्याच्याकडे पाहत आहे. परंतु मित्रांनो, इथे वल्लरी तर भरतीच तापलेली आहे कारण तिचा प्लॅन होता की तो फोटो ईश्वरी बघेल आणि सगळं काही सत्य बाहेर येईल. परंतु झालं उलटच, काहीच असं झालं नाही. त्यामुळे ती तर प्रचंड तापलेली आहे आणि ती आता विचार करत आहे की आता मी सगळ्याच राजेशिर्केंना, सगळे म्हणजे आता राजेशिर्केच किती त्या घरात, परंतु मी सगळ्यांना बरखास्त करणार आहे, सगळ्यांना धुळीला मिळवणार आहे. राजेशिर्के कुटुंब परिवारच धुळीला मिळवणार आहे आणि ती आता सुडोकोण्याच्या म्हणजे भावनेत आहे. तर मित्रांनो, इकडे आता अर्णवच्या जीवावर बेत्ता बेत्ता राहिलं. त्या गुंडांनी चांगलीच धुलाई केली अर्णवची. ईश्वरी पुरती घाबरलेली आहे. ईश्वरी जी काही सरप्राईज देणार होती, अर्णवला प्रपोज करणार होती, आता ईश्वरी प्रपोज कधी करणार या धक्क्यामुळे ती तर प्रपोज करायचं सुद्धा विसरून गेली असेल. खरंच मित्रांनो, असं कुणीही कोणासोबत वागू नये, इतकं वाईट खरंच कुणी वागू नये. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं आता काय होणार, कसं होणार, काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.